2000 पेंडी जर धरली 30 न जर धरली तर 60,000ची पेंडी होऊन जाते. 60,000 1 लाख रुपयाची उत्पन्न समजा ज्वारीत होऊन जाते. ज्वारी जर निघते आणि आणि कडबा हा मुद्दलमध्ये आहे. राहते. नमस्कार शेतकरी मंडळी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर का पेरणी करायची याचं नेमकं कारण काय आहे आणि वेळेवर जर पेरणी केली तर त्याचा रिझल्ट काय येते या संदर्भातनी आपण आज कोठारी या गावात आलेलो आहोत. हे शेतकरी आहेत माझ्यासोबत आज 3 शेतकरी दरवर्षी विठ्ठल ज्वारीचं जवळपास पीक घेऊन राहिले आणि यांना रिझल्ट जो आहे वेळेवर पेरणी केल्याच्यानं यांना रिझल्ट फार प्रमाणात येते. त्या संदर्भातनी आपण यांच्याकडून विचारून घेऊ नेमकं यावर्षी यांनी कधी पेरा केला होता. दादा नमस्कार. मला सुरुवातीला आपलं नाव सांगा. माझं नाव किरण दत्ताहरी कावळे, राहणार कोठारी खुर्द, तालुका पातूर, जिल्हा अकोला. तर मला एक तुम्ही सांगा की हे ज्वारीचं जे तुम्ही वाण पेरलेलं आहे हे कोणत्या कंपनीचं आहे? हे विठ्ठलचं आहे. विठ्ठलचं आहे ना? हां. तर कंपनीचं आहे. हां, तुम्ही दरवर्षी घेत असता का? मग दरवर्षी घेतो आम्ही. 2 ते 3 वर्षापासून लगातार चालू आहे. विठ्ठलच घेऊन राहिले आहे ना? तर बरं, मला एक तुम्ही सांगा की याला आतापर्यंत याला स्प्रिंकलरनं दिला का पट पाणी दिलं? याला आम्ही पहिले 4-5 पाणी स्प्रिंकलरनं दिले. हां. नंतर मग पट पाणी दिलं. पट पाणी दिलं आहे ना? तर जवळपास याला आज किती दिवस झाले? आज जवळपास याला 3.5 महिने झाले. 3.5 महिने आहे ना? तर दरवर्षी तुम्ही ज्या पद्धतीनं पीक घेता यावर्षी तुम्हाला काय वाटू राहिलं की बा याची काय जवळपास झडती लागायला पाहिजे तुम्हाला? यंदाच्या सालाला आम्हाला असं वाटते कणूच चांगलं पडलेलं आहे. हो. आम्हाला एकरी 20 क्विंटल व्हायलाच पाहिजे. 20 क्विंटलच्या वरच अपेक्षा आहे. 20 दरवर्षीनुसार कणूस चांगलं पडलेलं आहे. चांगलं पडलेलं आहे ना? पेरणी बरोबर झालेली आहे. बरोबर आहे. त्याच्यानं 20 क्विंटल 20 क्विंटलची आशा आहे तुम्हाला? आशाच आहे. 20 क्विंटलच्या वर तो व्हावस. बरं. तर मला एक तुम्ही सांगा की याला आता हे जे मागे वातावरण बदललं होतं त्याच्यातनी काही फरक जाणवला होता? काही अळी वगैरे आली होती का याच्यावर? अळी वगैरे तर आली नव्हती. कणूस भरलेलं होतं थोडंसं. बरं बरं. तर थोडं हवे पाण्यानं जरासं कणस असे गलंडले गेलेले. असं का? तर आता वेळेवर तुम्ही पेरल्याच्यानं आज बरेच शेतकऱ्याच्या शेतात मी जाऊन आलो तर त्यांचं अजून पोटरक्यात आहे, काही लहान आहे. तर आज जे तुमचा जो प्लॉट बसलेला आहे याचं नेमकं कारण काय? याचं कारण म्हणजे हे जसं पहिले पेरलेलं आहे. आधी लोकांना आधी पेरलेलं आहे. लोकांना तूर काढून पेरलेलं आहे. त्याच्यानं पुढे पाण्याची जरा अवकाळी पाण्याची हे संकट येतात. त्याच्यानं आम्ही थोडं लवकर पेरलेलं आहे. किंवा लवकरात लवकर जर पेरलं तर लवकरात लवकर येईल आणि जमीन बी तयार होईल आणि पाण्याच्या हाती सापडणार नाही. हे एक कारण आहे नेमकं. आणि शेतकऱ्यानं नियमाचं जर पालन केलं वेळेचं तर उत्पन्न होणेच आहे. उत्पन्न होणारच आहे. आता तुम्ही दरवर्षी बरं विठ्ठलच का घेता? विठ्ठल अशी आहे की बुवा ज्वारीचा पहिल्यापासून बुवा विठ्ठल ज्वारीचा अनुभव बी आहे आम्हाला. बरं. हा. आणि विठ्ठलचे खणूस बी जाळं पडते. हो. कणसात बी हे आहे आणि खोळ बी जाळं करते. म्हणजे जरा थोडं हवे पाण्यानं काही होत नाही. बरं, तर मला एक तुम्ही सांगा की मार्केट जवळपास याला काय भाव राहते? या वर्षाला तर आमचं 2,500 ते 3,000 रुपयाचं मार्केटचा अंदाज दिसते. 2,500 ते 3,000. यावर्षी विठ्ठलचं जास्त पेरा असल्या कारणानं मार्केटला हाच भाव राहील का कसं काय? आता थोडं बहुत आता पाण्या पावसाची हाती आहे. मागून लोकांना पेरलेली. याचं आता काय होते काही नाही त्याच्यानं थोडं. बरोबर. पण तुमचं सर्वात आधी मला प्लॉट दिसून राहिला. आपल्याला प्लॉट आपला 15 दिवसात निघते तर थोडा भाव आपल्याला हाती जास्त सापडतील. बरं. तर याला जवळपास तुम्ही किती फवारणी केलेल्या आहे आता? याला जवळपास 4 फवारणी झालेल्या. 4 झालेल्या आहे ना? तर काही प्लॉटमध्ये गेलो तुम्ही या पोंग्यातनी अळी आली होती तर तसा काही थोडं ज्या वक्ती निसवते त्या टाइमला ते थोडं अळीचा प्रादुर्भाव जास्त असते. बरोबर. एक बार निसवल्यानंतर थोडा अळीचा प्रादुर्भाव कमी राहते. तर मला एक तुम्ही सांगा की त्यावेळेस काही असा दुसरा कोणता फवारणी घेतला होता का तुम्ही? नाही, आम्ही फक्त म्हणजे 3-4 फवारे घेतले अळीचा आणि कणूस चांगलं जाळं म्हणजे खोड जाळं झालं पाहिजे. खोड जाळं पाहिजे. तर जवळपास मला एक तुम्ही सांगा की याला पूर्ण पाणी किती लागतात मग याला जवळपास पाणी आमचे 9-10 पाणी झाले. 9-10 पाणी झाले. किती एकरा क्षेत्रावर? हे 2 एकराचं क्षेत्र आहे. 2 एकराचं आहे ना? तर दरवर्षी तुम्ही घेतल्याच्यानं तुम्हाला जास्त याचा अनुभव आहे. तर याच्यानंतर कणूस आपलं ज्वारी घरी नेल्यानंतर
तुमच्याकडे गुरंढोरंही असतील मग? हो, गुरुढोरं बी आहे. तर दोन्ही कामं होते. गुरुढोरं म्हणजे हे गुरांसाठी चारा बी होऊन जाते हं, आणि ज्वारी बी होऊन जाते. दुसरं ज्वारी. पीक पेरल्यापेक्षा बुवा ज्वारी पीक चांगलं आहे. बरोबर. तर मला एक तुम्ही सांगा, की कळव्याला मार्केट भाव मार्केट भाव जर म्हटलं तर 35 ते 30 रुपयाच्या जवळपास मार्केट भाव कळब्याला आहे पेंडीला एका. पेंडीला आहे ना? हं. तर जर सपोज समजा आता 2 एकराचा विचार जर केला तुम्ही, तर किती पेंड्या म्हणजे किती शेकडा म्हणतात ना त्याला? हो, ते ते जवळपास 1500 ते 2000 पेंडी निघणार याच्यात. 2000 पेंडी. पेंडी निघणार. 2000 पेंडी जर धरली, 30 न जर धरली तर 60,000ची पेंडीच होऊन जाते. 60,000ची पेंडी. हं. आणि सरासरी जर वीजचा ॲव्हरेज अरे जर धरला धरला तर 40 क्विंटल. 40 क्विंटल, हो. तर 40चा जर हिशोब जर पकडला आपण, म्हणजे 25 रुपयाने जरी पकडला, पकडला. तर 1 लाख रुपयाची ज्वारी 1 लाख रुपयाची उत्पन्न समजा ज्वारीत होऊन जाते. ज्वारी जर निघते. आणि आणि कडबा हा मुद्दलमध्ये आहे. राहते. हं, हं. तर ज्वारी खरोखर म्हणजे आता पावसाळी फार कमी उत्पन्न झालं याचं आता. फार पावसाळ्यात घेतल्यासारखंच झालं. हो, आता उन्हाळी उन्हाळी जास्तीत जास्त लोक पेरते. पेरून राहिले. पेरू राहिले. बरं, याचं नेमकं कारण काय? याचं नेमकं कारण पावसाळी असं आहे की पावसाळ्यात जीव जनावराचा लय भेव राहते. हो. वावरात झोपायला येता येत नाही, रखवाली ठेवता येत नाही पाण्याच्यानं, बरोबर. पाण्या पावसाच्यानं. हो. आता हे उन्हाळी असं आहे की वावरात रखवाली राहता येते. हं. म्हणजे पाणी पाऊस नसते तर जागल केले जाते. बरोबर. त्याच्यानं उन्हाळी पीक हे चांगल्यासाठी आहे बरसातपेक्षा. आणि रिझल्ट बी चांगला आहे. रिझल्ट बी चांगला आहे. बरोबर. तर आता हे या अशा अवस्थेतनी समजा तुमचं आलेलं आहे, हं. तर आज 15 दिवसांनी समजा जवळपास हे काळाला येईल आहे ना? काळाला येते. हो. यांचं बी शेत आहे का शेत बा? आहे, यांचं बी शेत आहे हा, बाजूला. यांनी- यांना बी 2 एकर पेरलेला आहे. 2 एकर पेरलेलं आहे ना? हेच विठ्ठलच पेरलेलं आहे ना? हो, विठ्ठलच पेरलेला आहे. पण बरं. त्याचं अजून आंडराच्या अवस्थेतच आहे. दादा, मला एक तुम्ही सांगा, की जे तुम्ही लागवण केलेली आहे, हं. हे कशा स्वरूपाची केलेली आहे? हे अशा स्वरूपाची केलेली आहे की हे आम्ही 3 तासाच्या मोठ्या सरीनं, म्हणजे एका ट्रॅक्टरला 2 सऱ्या असतात. हो. त्याला 3-3 तासाचे हे असतात. त्यानं आम्ही सरी काढून त्याच्यातच पेरणं केलेलं आहे. कारण काहून की पिंगलरचं पाणी 4-5 पाणी दिल्यानंतर झाल्यानंतर मग आपल्याला पट पाणी बरोबर झाले पाहिजे देणं. इकडे तिकडे पाणी गेलं नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही हे काढलेलं आहे. तर त्या कारणानं तुम्ही असं हे काढलेलं आहे ना हे? हा. तर या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं म्हणजे हे 3 तास निघतात नाही? हो, 3 तास. आणि याच्यातून मग हे पट पाणी द्यायला समजा हं. आपल्याला सोपी जाते आहे ना? हो. दादानं आपल्याला चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.